फर्स्ट वी नीड टू अंडरस्टँड की मिस्टिक म्हणजे काय. मिस्टिकल गोष्टी इट इज ऍक्च्युली सायन्स विच इज बियॉन्ड आवर कॉम्प्रिहेन्शन, की आपल्याला अजून तरी समजलेलं नाही त्याचं मूळ काय, कसं येतं, हे एक्झिस्ट का होतं, यु नो. आणि कदाचित आत्ता नाही पण मे बी 20 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्षांनंतर आपल्याला हे समजणार आहे. कारण आपल्याला आज ज्या गोष्टी माहिती आहेत सायन्स थ्रू, त्या 100 वर्षापूर्वी लोकांना माहिती नव्हतं. तसंच आता आपल्याला काही काही गोष्टी माहिती नाहीत, ते आपल्याला माहिती होणार. इन्स्पिरेशन कट्टाचा हा 36वा भाग आहे. प्राची देशपांडे यांच्यासोबत. प्रत्येक माणसाला स्ट्रेस असतो. स्ट्रेस हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह अशा दोन्ही प्रकारचा असू शकतो. पॉझिटिव्ह स्ट्रेस हा आपल्या ग्रोथसाठी, चांगला परफॉर्मन्ससाठी आवश्यक असतो. तर निगेटिव्ह स्ट्रेसमुळे आपल्या मनावर, शरीरावर वाईट परिणाम होतात. हा निगेटिव्ह स्ट्रेस कंट्रोल कसा करायचा, तो यायलाच नको याच्यासाठी काय करायचं. आपण जे खातो, जे विचार करतो, त्या सगळ्यांचा आपल्या शरीरातील ऊर्जेवर, एनर्जीवर कसा प्रभाव होतो. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी रेकीसारख्या टेक्निक्सचा कसा वापर करता येऊ शकतो, रेकी मागचं सायन्स काय आहे, या सगळ्या विषयांवरती गप्पा केल्या आहेत प्राची देशपांडे यांच्याशी. प्राची देशपांडे या स्ट्रेस मॅनेजमेंट एक्सपर्ट आणि रेकी मास्टर आहेत. मित्रांनो, हा आपला इन्स्पिरेशन कट्टा आहे, एक असा मराठी पॉडकास्ट जिथे आपण दरवेळेस वेगवेगळ्या यशस्वी आणि प्रेरणादायी लोकांशी गप्पा मारणार आहोत. चला तर मग प्राची देशपांडे यांच्याशी गप्पा मारूया. प्राची, तुझं खूप खूप स्वागत आहे आपल्या इन्स्पिरेशन कट्ट्यावरती. थँक्यू नचिकेत. आपण थोडंसं मूळ प्रश्नापासून सुरुवात करूया की स्ट्रेस म्हणजे नेमकं काय असतं आणि ते कशामुळे होतं. तर स्ट्रेस बेसिकली हा प्रत्येक नेगेटिव्ह इमोशन, जो फिअर असू शकतो, अँगर असू शकतो, की चिडचिड होते, इरिटेट होत असतं, तर ह्या सगळ्या जे नेगेटिव्ह इमोशन्स आहेत, नेगेटिव्ह रिॲक्शन्स आपल्या होतात. की आता गाडीतनं आपण जातोय आणि कोणीतरी उगीच आपल्याकडे अगदी असं रागाने बघतं, जसं काही अरे ओके ठीक आहे, काय चाललंय, ठीक आहे, थोडा स्पीड कमी जास्त झाला असेल, आणखी काय, मी मे बी थोडी स्लो चालली असेल तुमच्या अपेक्षेपेक्षा. तर ह्या ज्या येणाऱ्या रिॲक्शन्स आहेत त्याला स्ट्रेस म्हणतात. एनिथिंग नेगेटिव्ह दॅन हॅपीनेस अँड पीस इज कॉल्ड स्ट्रेस. आणि आता दुसरा तुमचा असा प्रश्न होता की हा कशामुळे होतो, राईट. तर स्ट्रेस हा भरपूर गोष्टींमुळे होऊ शकतो. काही काही चांगल्या गोष्टी असतात आणि काही काही वाईट गोष्टी असतात. तर आपण पहिल्या चांगल्या विषयी बोलू. तर आता सपोज मला आता हा पॉडकास्ट करायचा आहे, ओके. तर एक प्रकारचा असा एक नर्वसनेस, थोडंसं टेन्शन, थोडीशी एक्साइटमेंट मला फील होते. ह्याला म्हणतात पॉझिटिव्ह स्ट्रेस, ओके. आणि आता हेच जर आपलं एकूणच जे सध्या वातावरण चाललेलं आहे की भरपूर लोक पॉझिटिव्ह अनफॉर्च्युनेटली येत आहेत, किंवा आता काय होईल उद्या, किंवा इंजेक्शन्स लागतायत, आयसीयू मध्ये आहे कोणतरी, किंवा क्वारंटाईन, तर ह्या सगळ्या प्रकारामुळे एकूणच जो आपला मूड होतो किंवा आपल्याला ज्या इमोशन्स आपण फील करतो, तर दॅट इज कॉल्ड एज नेगेटिव्ह स्ट्रेस विच इज डिस्ट्रेस. तर आपण ज्यावेळी स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणतो, तर आपण फक्त या नेगेटिव्ह स्ट्रेस विषयी बोलत असतो, कारण पॉझिटिव्ह स्ट्रेस इज फॉर आवर ग्रोथ अँड प्रोग्रेस. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह स्ट्रेस लोकांनी घ्यावा असं म्हणणं आहे का? येस, तो आला तरी काही हरकत नाही, तो यायलाच पाहिजे. की आता फॉर एक्झाम्पल सचिन 99 वर असायचा थोड्या वर्षांपूर्वी, किंवा आता आजकाल विराट असतो, आणि मग त्याच्यानंतर त्यांची जी एकूणच बॉडी लँग्वेज होते ती एक्साइटमेंट असते, आणि आपल्याला ऍज ऑडियन्स म्हणून पण जी असते, तर दॅट इज पॉझिटिव्ह स्ट्रेस, की बापरे आता काय होईल, आता काय होईल, आता काय. अँड इंडिव्हिज्युअल लेवलवर बघायचं झालं की आपलं पण आता असं काम आहे की आता हा पॉडकास्ट आहे, आता मला तो जो पॉझिटिव्ह स्ट्रेस म्हणजे ती एक्साइटमेंट असेल, तर ती एनर्जी तुम्हाला पण फील होईल की अरे हा, ही खरंच एक्साइटेड वाटते, तिला खरंच काहीतरी इथे इनपुट द्यायचं आहे, ओके. तर दिस स्ट्रेस विच इज पॉझिटिव्ह दॅट हेल्प्स अस टू परफॉर्म बेटर. यांनी स्टुडंट्सला फायदा होतो, स्पोर्ट्समनला फायदा होतो, ऍक्ट्रेसेसला फायदा होतो, जे कॉर्पोरेट्समध्ये आहेत, ते जे बिझनेस ओनर्स आहेत, एंटरप्रेन्योर्स आहेत, या सगळ्यांना त्याचा फायदा होतो परफॉर्मन्स पॉझिटिव्ह स्ट्रेसचा. सो आय एम अ फॅन, ह्यूज फॅन इन फॅक्ट ऑफ पॉझिटिव्ह स्ट्रेस. अच्छा, पण मग हा फरक कसा जाणवतो की पॉझिटिव्ह स्ट्रेस आहे का डिस्ट्रेस आहे म्हणून? तर मी जसं म्हटलं तसं पॉझिटिव्ह स्ट्रेस म्हणजे एक्साइटमेंट, नर्वसनेस, की अरे आता काय होणार, आता मला मी पेपर तर चांगला लिहिलेला आहे पण आता रिझल्ट आहे, म्हणजे काय होईल काय होईल काय. दॅट इज पॉझिटिव्ह स्ट्रेस. किंवा मी प्रिपेरेशन भरपूर केलेलं आहे आणि आता मला एक्झाम द्यायची, किंवा मला सगळ्यांसमोर प्रेझेंटेशन द्यायचंय, खूप मोठे ऑडियन्स, 10,000 लोकांसमोर स्टेडियममध्ये एक स्पीच द्यायचं, ओके. आय एम टोटली प्रिपेअर्ड, बट दॅट नर्वसनेस आय फील, दॅट इज पॉझिटिव्ह स्ट्रेस. आता हीच दुसरी गोष्ट म्हणजे कुठला तरी एक सेटबॅक आला, फेलियर आलं, कुणाचा ब्रेकअप झाला, आजकाल आपण यंगस्टर्स मध्ये खूप ऐकतो, सेपरेशन झालं, किंवा अचानकपणे जॉब लॉस झाला, जो
ह्या 1 वर्षात खूप जणांचा होतो किंवा भरपूर Right. लोकांना बिझनेसेस क्लोज करायला लागले या सगळ्या परिस्थितीत. बरोबर. तर त्यातनं येणारा जो ताण आहे की आपल्याला एकदम डिसओरिएंटेड फील होतं, खूप असं सॅडनेस आल्यासारखं होतं की आता काय माहिती काय होणार आहे किंवा आता कसं ह्यातनं बाहेर यायचं आणि काही सुचत नाहीये आणि मग चिडचिड होते, कॉन्फिडन्स लेवल कमी होते, तर सेल्फ इस्टीम म्हणजे फील गुड फॅक्टर जो असतो स्वतःविषयीचा तो कमी होतो. सो दॅट इज डिस्ट्रेस. सो डिफरन्सिएशन इज व्हेरी सिम्पल. एक्साइटमेंट, नर्वसनेस फॉर समथिंग गुड इज पॉझिटिव्ह स्ट्रेस अँड everything which is negative, ओके. anger, fear, anxiety, all that is negative stress. ओके. ओके. पण या निगेटिव्ह स्ट्रेसचा काही म्हणजे असं काही असतं का की एका लिमिटपर्यंत हा ओके असतो आणि मग एका लिमिटच्या बाहेर गेला की तो आपल्या बॉडीसाठी किंवा आपल्या सायकोलॉजीसाठी तो डेंजरस असतो, तर असं काही त्याची लिमिट असते का? ओके. तर आता नेगेटिव्ह स्ट्रेसचं कसं असतं की आता इथून पुढे आपण नेगेटिव्ह स्ट्रेस म्हणायची गरज नाहीये, फक्त विल टॉक अबाउट नेगेटिव्ह स्ट्रेस ओनली बिकॉज वी वॉन्ट स्ट्रेस मॅनेजमेंट, राईट? तर कसं असतं की आता प्रत्येकाची एक कपॅसिटी असते कठीण परिस्थिती हँडल करण्याची, चॅलेंजेस फेस करण्याची, ओके, फेलियर फेस करण्याची. काही काही लोक मुळातच खूप स्ट्रॉंग असतात आणि काही काही थोडेसे इमोशनली वीक असतात. तर त्यामुळे असा एक बार ऍज सच नाहीये स्टँडर्ड की सायंटिफिक बार की ह्याच्या पलीकडे म्हणजे झालं आता काही खरं नाही असं नाही. तर ते व्यक्तीनुसार चेंज होतं की आता 2 लोक, आता कुणाचा फॉर एक्झाम्पल जॉब गेला तर एक व्यक्ती कशी रिॲक्ट करेल आणि दुसरी व्यक्ती कशी रिॲक्ट करेल ह्याच्यात खूप डिफरन्स असतो. पहिलावाला कदाचित खूप दुःखी होईल की अरे आता मला काहीच नाही राहिलं, मग ऍटलिस्ट थोड्या दिवसांसाठी वाटतं की झालं, संपलं, माझे सगळे गोल्स ड्रीम्स सगळं गेलं, आता काय सोर्स ऑफ इन्कम स्टॉप्स. दुसरा म्हणेल अरे बरं झालं, ठीक आहे आता झालंय, मला दुःख तर वाटतंय बट मे बी मी दुसरं काहीतरी माझं स्वतःचं स्टार्ट करेन किंवा इमिडिएटली दुसऱ्या कंपनीमध्ये अप्लाय कराल. तर दॅट डिपेंड्स ऑन देअर कपॅसिटी. आता कधी आपण समजायचं की ह्याचा आपल्याला खूप त्रास होतोय की जर आपल्याला ऍसिडिटी होतं, विनाकारण डोकं दुखायला लागतं, आपण खातोय पितोय व्यवस्थित, एक्सरसाइज व्यवस्थित करतोय, पण तरी असं एक एनर्जीच फील नाही होते, सारखं फटीग येतोय, झोपावंसं वाटतंय, किंवा टोटली अपोजिट, झोप येतच नाहीये, सारखे विचार आणि विचार कुठले की जे आपल्याला डिस्टर्ब करतात, अपसेट करतात, अशा प्रकारचे जे विचार येत राहिले सतत, म्हणजे 70-80% ऑफ टाइम घरातल्यांवर विनाकारण चिडचिड व्हायला लागली किंवा असं काही करायची इच्छाच उरली किंवा काही मी केलं तरी मला फेल्युअरच येणार आहे, अशा प्रकारचे थॉट्स यायला लागले की समजायचं आता आपल्याला ह्याचं काहीतरी करायला पाहिजे, हा आता अंगावर चढायला लागला. त्यामुळे कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, जर फिजिकली त्रास व्हायला लागला, मेंटली आणि इमोशनली की जे नॉर्मल नाहीये, म्हणजे मी अशी नाहीये किंवा मी असा नाहीये, पण हे खूपच व्हायला लागलंय आणि आजूबाजूच्या लोकांना लगेच कळतं, फॅमिली मेंबर्सला किंवा तुमचे जे खूप जवळचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना, की अरे तुम्ही आजकाल युअर रिॲक्टिंग इन अ डिफरंट वे, दिस इज नॉट यू, असं आलं की समजायचं स्ट्रेस हॅज टेकन ओव्हर अँड वी नीड टू डू समथिंग. ओके. पण जसं सांगितलंस तसं की म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांना किंवा आपल्या घरच्या लोकांना कोणाला स्ट्रेस हा एका लिमिटच्या बाहेर गेलेला आहे, हे कुठल्या जसं चिडचिड करतो वगैरे हे तू सांगितलंस, पण काय काय गोष्टींकडे लक्ष ठेवलं पाहिजे की जेणेकरून कळेल की अरे आपल्या ह्या जवळच्या व्यक्तीला स्ट्रेस हा खूप जास्त झालेला आहे? ओके, कॉन्फिडन्स लेवल कमी झाली किंवा स्वतःविषयी फील गुड फॅक्टर की एक म्हणतो उठून एक्सरसाइज करायची इच्छा होत नाही, नीट खाणं पिणं नाहीये, भूक कमी झालेली आहे, किंवा असं सारखं नैराश्यात्मक म्हणजे म्हणतो सॅड सॉंग्स ऐकायची, सॅड मूव्हीज, ट्रॅजेडी रिलेटेड मूव्हीज बघायचे, कुणाशी फारसं बोलायचं नाही, की असं आयसोलेटेड राहायचं, किंवा काहीही कोणी केलेलं नाहीये पण अखंड चिडचिड की हा ग्लास इकडेच का ठेवला, माझं घड्याळच कोणी हलवलं, माझा से फॉर एक्झाम्पल आयपॅडच का घेतला, या अशा ज्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी की समजायला लागायचं की बाबा इथे काहीतरी बिनसलेलं आहे. हे झालं आता मेंटल इमोशनल लेवल. फिजिकल लेवलवर काय की जर हेडेक सुरू झालं आणि डोकं दुखतंय, 1 दिवस दुखतंय, 2 दिवस दुखतंय आणि पेन किलर घेतली तरी थांबत नाहीये आणि काही कारणच नाहीये डोकं दुखायचं, कारण असं अगदी काही क्लायमेट वेगळं नाहीये, आपलं एक्स्ट्रीम नाहीये, नॉर्मल असतं आपलं क्लायमेट, आपल्याला सवय झालेली असते एवढ्या विषयाची, खाणं पिणं व्यवस्थित आहे, पण मग का असे त्रास होतात, ऍसिडिटी होतीये वारंवार, की समजायचं ह्याला स्ट्रेस आलेला आहे किंवा असं छातीत हेवीनेस फील होतो, ब्रीदिंगला काय काही त्रास होतो, असं असं होतं, तर समजायचं की ओके दिस पर्सन नीड्स हेल्प. ओके. सो ती हेल्प तुमच्यासारखे लोक कुठल्या प्रकारे करू शकतात, म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंटसाठीचे उपाय काय आहे, इमिजिएट उपाय आणि लॉंग टर्म मध्ये पण
आपण पहिले इमिजिएट उपायांकडे बद्दल बोलूया की Right. एखाद्या व्यक्तीला स्ट्रेस हे लिमिट खूप जास्त झालेलं आहे, तर त्याला इमिजिएटली काय ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे किंवा कुठल्या प्रकारे ते कमी करू शकतात? चालेल. तर आता ह्याच्यात 2-3 प्रकार आहेत, तर मी तुम्हाला सगळे एक्सप्लेन करते. फर्स्ट अँड फॉरमोस्ट असतं की आता इंडिव्हिज्युअल हिलिंग. आता लोक जे मला अप्रोच होतात की काय काय लोकांना काहीतरी एक ट्रॉमा झालाय किंवा फेल्युअर आलाय, जॉब गेलाय किंवा सेपरेशन झालंय, ब्रेकअप झालाय यंगस्टर्सचा, पाहिजे तिथे ऍडमिशन नाही मिळाले स्टुडंट्सला, किंवा भरपूर अभ्यास करतात पण परीक्षेत ब्लँक होतात. अँड देर इज दिस कॉन्स्टंट प्रेशर की झालं आता मी एवढं केलंय पण तरी काही माझं खरं नाही. आय नीड दॅट पुश. किंवा खूप जास्त फिअर अँझायटी आहे छोट्या छोट्या गोष्टींविषयी. तर अशा गोष्टींना आपण काही काही अतिशय सुंदर एनर्जी हिलिंग टेक्निक्स यूज करतो, ज्याच्यामुळे ह्या नेगेटिव्ह स्टेट ऑफ माइंडच्या ते बाहेर येतात. ओके, दिस इज वन पार्ट. नाव सेकंड पार्ट इज काय काय लोक म्हणतात की मला आयुष्यात काही प्रॉब्लेम्स नाही, सगळं माझं खूप छान चाललेलं आहे, मला कुठलाही ताणतणाव नाहीये, काहीही नाही, ना चिडचिड होते ना काही नाही आय एम फाईन. आता त्यांना काय पाहिजे असतं की इतकं सगळं व्यवस्थित असताना ते ऍक्च्युली कॅनॉट परफॉर्म ऍट देअर पीक. काहीतरी आडवं येतं, काहीतरी ब्लॉक, समथिंग इज होल्डिंग देम बॅक. मग देर कुड बी समथिंग दॅट हॅज हॅपन्ड इन द चाइल्डहुड, की कोणीतरी काहीतरी बोललंय, कुठला तरी टीचर किंवा मे बी अ पेरेंट, नोईंगली अननोईंग, आपण काय असं इंटेन्शनली कुणाला, पण एखादी छोटीशी कमेंट, काय काय वेळी अ जेस्चर, सिम्पल जेस्चर इज इनफ टू हॅव अ ब्लॉक इन युअर इमोशनल सिस्टम दॅट हॅम्पर्स युअर कॉन्फिडन्स. तर अशा गोष्टींवर पण आपण काम करू शकतो. सो कुठली टेक्निक्स वापरायची, तर स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी भरपूर टेक्निक्स आहेत. ओके, की मेडिटेशन आहे, फिजिकल एक्सरसाइज आहे, रिलॅक्सेशन टेक्निक्स आहेत. माझं सगळ्यात लाडकं म्हणजे रेकी हिलिंग. रेकीचा अर्थ, रेकीचा जॅपनीज वर्ड, रेकीचा अर्थ युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी, म्हणजे वैश्विक प्राणशक्ती, की ज्याने काय होतं आपली पूर्ण एनर्जी बॅलन्स होते, की ज्याच्यामुळे आपण मेंटली स्ट्रॉंग बनतो, इमोशनली स्टेबल बनतो, वी बिकम हॅपियर, वी बिकम चाइल्ड लाईक. ओके, नाउ देयर इज अ डिफरन्स. चाइल्डिश नाही, चाइल्ड लाईक. चाइल्ड लाईक मतलब यू आर अ बबल ऑफ एनर्जी. प्रचंड एनर्जी तुमच्यात आहे, पॉझिटिव्हिटी आहे, कॉन्फिडन्स आहे. म्हणजे आपण 1-2 वर्षाची मुलं तुम्ही बघितली असते, इतकी एनर्जी असते, त्यांना क्युरिओसिटी असते, नवीन गोष्टी शिकायच्या असतात. सो रेकी मेक्स यू कम डाऊन टू दॅट. आणि एकदा आपलं मन जर फिजिकली, म्हणतो ना फिजिकली नाही सॉरी, आपलं मन जर मेंटली स्ट्रॉंग आणि इमोशनली स्टेबल झालं की आवर बॉडी इज अ रिफ्लेक्शन ऑफ आवर माइंड, की आपली बॉडी पण फिजिकल फिटनेस कडे जायला लागते आपोआप इच्छा होते की आपण चांगलं खाऊया, हेल्दी खाऊया, एक्सरसाइज करूया. सो इट बिकम्स होलिस्टिक. ओके, ग्रेट. आपण रेकी बद्दल अजून डिटेलमध्ये बोलूस, पण मला त्याच्या आधी हे विचारायचं आहे की तू आधी मॅथ्स शिकवायचीस मुलांना आणि मग तिथून स्ट्रेस मॅनेजमेंट कडे कशी वळलीस? ओके, सो दॅट इज माय फेवरेट क्वेश्चन ऍक्च्युली. मी MSc मॅथमॅटिक्स आहे आणि मला बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या होत्या बाहेर जाऊन PhD करायच्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये, US मध्ये. आणि झालं असं की आय एम अ सिंगल चाइल्ड, ओनली चाइल्ड, अँड माय मॉम वॉज वर्किंग दॅट टाइम. आय लॉस्ट माय फादर वेन आय वॉज व्हेरी यंग. तर त्यामुळे आम्ही दोघेच असतो. आणि मग त्यावेळी एकदा म्हटलं आता जर आपण गेलो बाहेर, तर मग मॅथ्स हे असं फील्ड आहे की पूर्ण रिसर्च आणि मग तुमचे एम्स चेंज होतात, की नासामध्ये जायचंय. आय वॉन्टेड टू बिकम अ ॲस्ट्रोनॉमर. आणि म्हटलं ते आता केलं तर आय विल ऍक्च्युली हॅव टू लिव्ह माय मॉम हिअर अँड माय लाईफ हिअर. तर मग म्हणून मी काय म्हणलं की आपण एक काम करूया, 1-2 वर्ष इथे काम करून बघूया, थोडा कॉर्पोरेटचा आणि एकूणच मार्केटचा थोडासा अनुभव घेऊन बघूया इन मॅथमॅटिक्स ओनली. आणि मग ठरवू की काय करायचं, पुढे PhD करायची का काय करायचं. आणि त्या 2 वर्षात मी टीचिंग मध्ये होते, तर मी सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट होते, अशी वेगवेगळी मॅथमॅटिक्स रिलेटेड माझे जॉब्स होते. तर तिकडे माझा खूप स्टुडंट्सशी संबंध आला, म्हणजे संपर्कात आले मी त्यांच्या पेरेंट्सशी माझं खूप बोलणं व्हायचं. आणि मला एक गोष्ट नेहमी खटकायची की बाबा हे सगळे खूप वेल ऑफ आहेत, की ह्यांचं म्हणजे येताना पण एक ब्रँडेड कार्समध्ये येत आहेत किंवा सगळं छान आहे जिथल्या तिथे, पण हे ना असे खुश नाहीयेत, एनर्जी नाहीये जशी पाहिजे तशी, कॉन्स्टंट काहीतरी आहे, म्हणतो ना आपण चेहऱ्यावर क्वेश्चन मार्क आहे किंवा काहीतरी असं, दे आर नॉट हॅपी. अँड देन व्हाय दे आर नॉट हॅपी. तर ह्या प्रश्नामुळे माझा सायकोलॉजीमध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला. मग मी सायकोलॉजिकल काउन्सिलर बनले. मग त्याच्यात मी स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये स्पेशलायझेशन केलं. मग त्याचे वेगवेगळे कोर्सेस, म्हणजे एकदा तुम्ही या हिलिंग फील्डमध्ये आलात की इट इज लाईक अ ओशन, द मोर यू लर्न द मोर यू वॉन्ट टू लर्न, असं म्हणतो. इट्स नेव्हर एंडिंग.
तर मग जितकी बरोबर. म्हणून टेक्निक शक्य आहे, जितक्या मेथडॉलॉजी शक्य आहेत त्या सगळ्या मी शिकायला लागले. आणि मग ओके. एक स्टेज अशी आली की माझी प्रॅक्टिस सुरू झाली आणि मग माझ्याकडे स्टुडंट्स किंवा कॉर्पोरेट टॉप मॅनेजमेंट प्रोफेशनल्स, बिझनेस ओनर्स यायला लागले. आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की समोर एखाद्या व्यक्तीला बसवून हे करा ते नका करू, ठीक आहे असं झालं, फेल्युअर आलं, इट्स ओके, मूव्ह ऑन, काय होतं, ब्रेकअप झालं, इट्स ओके, यू विल फाइंड समवन एल्स, हे असं करून चालत नाही. काउन्सिलिंग ओनली डझंट वर्क. व्हॉट पीपल रिक्वायर इज डीप लेवल इमोशनल हिलिंग. आणि त्यावेळी पूर्ण म्हणतो ना आपण एक गेम चेंजर झाला. आणि ह्या ज्या सगळ्या हिलिंग मोडॅलिटीज आहेत की रेकी, मेडिटेशन, आता फ्लॉवर रेमेडीज, ज्या मी स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी शिकले होते, त्या मी तिकडे कंबाईन करून तिकडे मी माझ्या क्लायंट्सवर ते युज करायला लागले, म्युझिक थेरपी पासून सगळं. आणि ते जे डीप इमोशनल हिलिंग झालं त्यांना खूप सुंदर रिझल्ट यायला लागले. मग आता हा झाला एक ऍस्पेक्ट. आता बिंग अ लिटल रिसर्च ओरिएंटेड पर्सन, मग मी त्याच्यात आणखीन काय काय गोष्टी आणल्या की हिलिंग थ्रू बॅकग्राऊंड म्युझिक, जे मी ऑफिसेस आणि शोरूम्सला प्रोव्हाइड करते, की ज्याच्यामुळे त्या प्रिमाइसमध्ये जी लोक असतात की त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो, फोकस वाढतो, सेल्फ इस्टीम वाढतो, स्ट्रेस लेवल्स कमी होतात ऑटो, बिकॉज दॅट म्युझिक इज एनर्जाइज्ड. सेम थिंग हॅपन्स थ्रू पेंटिंग्स, ही एनर्जाइज पेंटिंग्स म्हणतात. तर अशी ती हळूहळू जर्नी होत गेली. बरं, ओके. पण तू याच्या एवढ्या सगळ्या जसं म्हटलंस की एवढ्या सगळ्या टेक्निक्स आहेत, त्याच्यातलं तू रेकी तुझी फेवरेट आहे, तर रेकीचं नेमकं तत्व काय आहे, की रेकी कुठल्या तत्वावर काम करतं आणि त्या हिलिंगची प्रोसेस काय असते? रेकी इज अ कम्प्लीट एनर्जी हिलिंग अँड बॅलन्सिंग टेक्निक. ओके, तर आता आपले जे 5 एलिमेंट्स ऑफ नेचर आहेत, रेकी कंटेन्स ऑल ऑफ देम. इट वर्क्स होलिस्टिकली ऑन युअर माइंड एज वेल एज ऑन युअर बॉडी. बॉडीला डीपली रिलॅक्सेशन स्टेटमध्ये ती पोहोचवते. ओके, आपण एकदा डीपली रिलॅक्स झालो की आपल्या ब्रेनला सिग्नल मिळतो की चला मला आता हिलिंग करायचंय, काय काय कसं कसं आहे, व्हॉट इज वर्किंग वेल, व्हॉट इज नॉट वर्किंग वेल, त्याचं सगळं एक्झामिनेशन करूया आणि कामाला लागतो, असा एक सिग्नल मिळतो. ओके, नंतर माइंड आणि इमोशन्सचा जे जे आपले इमोशनल ब्लॉक्स आहेत, म्हणजे एव्हरीथिंग दॅट यू हॅव गॉन थ्रू, एनी टाइप ऑफ पेन, एनी टाइप ऑफ फिअर, एनी टाइप ऑफ एन्झायटी, रेकी पूर्णपणे ते डिझॉल्व्ह करते ब्लॉक्स आणि एनर्जी तुमची फ्रीली फ्लो व्हायला लागते सगळ्या चक्रांना. आणि एकदा तुमची सगळी चक्र हेल्दी झाली, ओके, क्लीन झाली, हील्ड झाली आणि बॅलन्स झाली की यू बिकम मेंटली स्ट्रॉंग, इमोशनली स्टेबल अँड फिजिकली फिट. मला हे का आवडतं सगळ्यात जास्त, कारण हे अतिशय सोपं टेक्निक आहे अँड इट इज मॅजिकल, की मी इथे बसून जगातल्या कुठल्याही व्यक्तीला एनर्जी पोचवू शकते. दॅट इज द मॅजिक अँड दॅट्स व्हाय आय लव्ह दिस टेक्निक. बरं, म्हणजे पण हे कसं होतं, म्हणजे इथे बसून तू कुठल्याही व्यक्तीला एनर्जी पोचवू शकते, हे नेमकं याच्या मागे काय तत्व आहे? मी रेकी सायन्स आहे, म्हणजे जी वैश्विक प्राणशक्ती, हे जे त्याचं नाव मी मगाशी म्हणाले, तर हे लिटरल आहे, म्हणजे खरंच असं आहे. आपल्या आजूबाजूला सगळीकडे एनर्जी असते आणि रेकीमध्ये नेमकं काय होतं की आपण ती आजूबाजूची एनर्जी वापरून स्वतःला हील करतो आणि बाकीच्यांना पण हील करू शकतो. हील करू शकतो म्हणजे आपले जे नेगेटिव्ह इमोशन्स आहेत ती इथे तिथे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी होत असतं ऑन अ डेली बेसिस. काहीच नाही तर मी सुरुवातीला म्हणलं तसं की आपण गाडी चालवतोय, ओके, आणि त्या ट्रॅफिकमधनं एका घरनं ऑफिसला पोहोचणं किंवा आता पुण्यावरनं मुंबईला जाणं किंवा कुठेही जगात जाणं, पुढे फ्लाईट असो किंवा काही असो, एक प्रकारचा एक प्रेशर असतं. ओके, तर हे जरी छोटे छोटे ब्लॉक्स आपण म्हणलं इमोशन्सचे, जे आपल्या पूर्ण अंतर्मन म्हणजे कॉन्शियस माइंड मध्ये असतात, तर रेकी पूर्ण या सगळ्या गोष्टींना हील करते. म्हणजे तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढते, तुमचं सेल्फ इस्टीम म्हणजे फील गुड फॅक्टर जे असतं ते वाढतं. त्याच्यानंतर कुठल्या प्रकारची एखाद्या गोष्टीची भीती असेल किंवा अँझायटी असेल तर ती एकदम कमी होते आणि फोकस वाढतो आणि आपण एकदम काम, कंपोज आणि रिलॅक्स्ड असतो. दॅट्स व्हॉट हॅपन्स इन रेकी. आणि आता दुसरा तुझा असा होता की रेखी आपण पोचवतो कशी एक डिस्टन्सवर, तर रेखी मध्ये सिम्बल्स असतात, ते ऍक्ट एज व्हेइकल्स, जे माझी एनर्जी आता फॉर एक्झाम्पल तुझ्यापर्यंत पोहोचवू शकतात. तर लाईक आय सेड, इट्स प्युअर सायन्स अँड वन्स तुम्ही एकदा त्याचा अभ्यास केला मेथॉड म्हणजे अतिशय सिस्टमॅटिक मॅनरमध्ये, तर ते खूप सोपं होऊन जातं. ओके ओके. आणि बाकी तू जे म्हटलंस की बॅकग्राऊंड म्युझिक किंवा म्हणजे त्याचे पिक्चर्सचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो, तर हे सगळ्या गोष्टींचं म्हणजे काय
कशा प्रकारे काम करतं, काय त्याची मेथडॉलॉजी आहे किंवा काय तत्वावर ते पण काम होतं? ओके, तर ह्याचा बेस जो आहे तो अतिशय सिम्पल आहे की मी त्या म्युझिकला एनर्जाइज करते. त्याच्यात मी अशा पद्धतीने एनर्जी प्रोग्राम करते की ते म्युझिक सुरू केलं की त्या पूर्ण तुमच्या सराउंडिंग्समध्ये एनर्जी फ्लो व्हायला लागते. आणि तसंच पेंटिंग्समध्ये त्या पेंटिंग्सला प्रोग्राम करते मी एनर्जीनी की ते पेंटिंग आपण इन्स्टॉल केलं आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये किंवा शोरूम मध्ये किंवा कुठला स्पा किंवा रिसॉर्ट असेल तर त्यातनं कॉन्स्टंट एनर्जी रेडिएट होत राहते आणि तिथे असलेल्या सगळ्या लोकांना ती मिळत राहते. बरं, की ज्याच्यामुळे त्यांच्यातली पॉझिटिव्हिटी वाढते. पण ही आता जसं म्हटलेस की तिथे असलेल्या सगळ्या लोकांना, अशा लोकांना पण मिळते का की ज्यांना माहिती नसतं की हे पेंटिंग कशाचे आहेत किंवा हे म्युझिक कुठलं वाजतंय? हो, त्यांनाही मिळते. अशा लोकांना पण त्याचा फायदा होतो का? त्यांनाही त्याचा फायदा होतो, त्यांनाही ती मिळते. कारण सगळ्यात बेसिक गोष्ट आणि बेस्ट गोष्ट अशी आहे की रेकी मीन्स युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी. त्यामुळे जर माझ्या नकळत मला ते काहीतरी मिळणार आहे पण ते पॉझिटिव्ह आहे तर आपण नॅचरली ऍक्सेप्टन्स मोडमध्ये असतो. काय काय वेळेला मला माहिती असतं, काय काय वेळी नसतं माहिती. पण इथे आल्यानंतर थोडा वेळ इथे घालवल्यानंतर मला खूप छान वाटतंय. एवढा तर प्रत्येकाचा गॅरंटेड फीडबॅक असतो. त्यामुळे ती ज्यांना माहितीये त्यांच्यावरही काम करते आणि ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यावरही काम करते. फाउंडेशन सिम्पल आहे कारण इट इज पॉझिटिव्ह एनर्जी. दॅट्स वाय इट वर्क्स. पण मग या सगळ्यात हिलिंग टेकचा प्रोसेस कसं असतं? म्हणजे एखादा व्यक्ती तुझ्याकडे आला की त्याच्या काही पण इश्यूज असू शकतात की जसं स्ट्रेस खूप वाढलेला आहे कुठल्याही कारणामुळे, की फेल्युअर आहेत लाईफ मधले किंवा ब्रेकअप आहे, तर त्याच्यानंतर मग त्याचं हिलिंग प्रोसेस चालू कसं होतं? तर वेगवेगळे प्रोग्राम्स असतात. एकदा मला समोरची व्यक्ती काय आहे ती कळली, त्यांची लाईफ स्टोरी समजली की एक एनर्जी स्कॅनिंग नावाचा एक प्रकार आहे की ज्यांनी तुमची सगळी चक्र आणि तुमची सगळी एनर्जी सिस्टीम की ज्याला आपण ऑरा म्हणतो, आपल्या फिजिकल बॉडीच्या भोवती आपली एनर्जी बॉडी असते ज्याला ऑरा असं म्हणतो. तर त्याचं मी स्कॅनिंग करते. त्याच्यावरनं मला कळतं की ओके की कुठल्या कुठल्या चक्रांना किंवा कुठल्या कुठल्या बाकीच्या पॉईंट्सला हिलिंगची गरज आहे, कुठे कुठे ब्लॉक्स जोड आहेत की ज्याच्यामुळे कॉन्फिडन्सवर परिणाम होत आहे, सेल्फ इस्टीमवर, प्रोडक्टिव्हिटीवर, फोकसवर. आणि एकदा ते समजलं की मग त्यांचं थोडं काउन्सिलिंग पण होतं, पेपर बेस्ड ऍक्टिव्हिटीज असतात, गायडेड मेडिटेशन्स असतात आणि त्याचबरोबर मग मी त्यांना छोटे एक 10 ते 12 मिनिटाचे म्युझिक ट्रॅक्स माझ्या कंपनीचे स्वतःचे आहेत तर त्याच्यात हिलिंग प्रोग्राम करून त्यांना देते. तर त्यांनी आठवडाभर फक्त तेवढं ऐकायचं, नेक्स्ट वीक परत आमचं सेशन असतं. अशी ही प्रोसेस साधारण 2 महिने चालते. हे झालं इंडिव्हिज्युअलचं. ओके. आता त्यातनं राईट काय काय लोक अशी असतात की आम्हाला फारसं काही होत नाहीये पण एक नवीन काहीतरी शिकायची इच्छा आहे. मग त्यांना हिलिंग न देता त्यांना मग मी ऍक्च्युली रेकी शिकवते की बाबा हे तुम्ही शिका, मग ह्याचा तुम्हाला फायदा होईल आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना. ओके ओके. पण तू जसं मगाशी म्हटलीस की काही काही गोष्टी आपल्या आयुष्यात अशा झालेल्या असतात की ते आपल्याला पण माहिती नसतं की काय झालेले आहेत. सो आता त्या माणसाला ओळखण्यासाठी तू त्याशी जेव्हा बोलत असशील तर इन केस त्याला समजा त्या गोष्टी माहिती नाहीये तर ते किंवा तुला कसं कळतं की याला नेमकं कुठल्या टेक्निकची किंवा काय करायची गरज आहे? मग आता लकीली नचिकेत काय झालं की तुम्ही ज्यावेळी एकदम ह्या फील्डमध्ये असता, आता मी या एनर्जी हिलिंग मध्ये साधारण 16 वर्ष झाली मला आहेत. मी बरीच लहान असताना साधारण 11वी-12वीत असताना मी स्वतः शिकले होते पर्सनल डेव्हलपमेंटसाठी. त्यामुळे डेली 16 वर्ष प्रॅक्टिस असल्यामुळे तेवढं आता माझ्या समोर कोणी आलं की मला इमिडिएटली कळतं की ओके इथे ब्लॉक आहे किंवा ह्या चक्रावर काम करायला पाहिजे, हा इश्यू आहे. तर त्याला मी स्कॅनिंग म्हणते जे मी मगाशी एक्सप्लेन केलं. सो दॅट बिकम्स 70% ऑफ पार्ट ऑफ माय वर्क. आणि मग 30% जे आहे ते त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी इंटरॅक्ट करून. आणि माझं असं आहे की मी फक्त अशाच क्लायंट्सला अशाच लोकांना माझे क्लायंट बनवते की ज्यांना खरंच ह्या गोष्टीमधनं बाहेर यायचंय, व्हॉट एव्हर दे आर गोइंग थ्रू. की तो सिम्पल डे टू डे स्ट्रेस असू शकतं की कलिगशी पटत नाहीये, बॉसशी पटत नाहीये, सिम्पल असू शकतं किंवा काहीतरी मेजर फेल्युअर आहे किंवा ह्यापैकी काहीच नाहीये पण त्यांना अशी स्वतःच सुधारणा करायची आहे की त्यांना त्यांचे सगळे ड्रीम्स आणि गोल्स अचीव्ह करतात. सो त्यांचं जर विलिंगनेस असतं आणि ते टेक द रिस्पॉन्सिबिलिटी की हो मला खरंच इच्छा आहे बाहेर यायचं आणि मी जबाबदारी घ्यायला तयार आहे या अख्ख्या गोष्टीची, म्हणजे स्वतःची अकाउंटेबिलिटी म्हणते. अशाच लोकांना मी माझा क्लायंट म्हणून ऍक्सेप्ट करते आणि मग आमची ही प्रोसेस सुरू होते की जिकडे दे ओपन अप व्हेरी नॅचरली. आय ऍक्च्युअली डोंट हॅव टू टेक एनी एफर्ट्स
की आपोआपच ते मला त्यांची लाईफ स्टोरी सांगतात, कुठला जर इश्यू असेल तर सांगतात. अर्थात त्याचे एक थोडे प्रश्न उत्तर पण माझे आहेत ठरलेली, की ज्याच्यामुळे कळतात. बरोबर. पण म्हणजे एखाद्याचा समजा विलिंगनेस असेल ज्या काय प्रॉब्लेमांना बाहेर येण्याचा, पण त्याला या सायन्स किंवा या टेक्निक्सवर त्याचा विश्वास नसेल, तर मग काय होतं? ओके, आता जगात 2 प्रकारचे लोक आहेत. एक म्हणजे पूर्णपणे सायंटिफिक आणि दुसरा स्पिरिच्युअल. ओके, आता राईट, तिसरं अजून मी तरी कोणी बघितलेलं नाहीये की ज्याचा सायन्सवर पण विश्वास नाही आणि स्पिरिच्युअलिटीवर पण विश्वास नाही, असं मी तरी कोणी बघितलं नाही. तर राईट, आर्टवर असू शकतो की माझा सायन्सवर पण नाहीये, स्पिरिच्युअलिझमवर पण नाहीये, पण आर्टवर विषय आहे. तर कसं आहे माहिती का, विश्वास आहे. तर कसं आहे माहिती का, की ज्यांचा सायन्सवर विश्वास आहे, मी स्वतः मॅथमॅटिशियन, मी ज्यावेळी रेखीमध्ये आले, जरी माझा वय त्यावेळी लहान होतं 11वी-12वी, तरी मला क्युरिओसिटी होती की ह्याच्या मागचं सायन्स काय, मला ते जाणून घ्यायचं की नक्की ब्रेनमध्ये काय होतं, काय फ्रिक्वेन्सीजला आपण जातो की ज्याच्यामुळे हे हिलिंग सुरू होतं, ज्याच्यामुळे आपल्याला एनर्जी फील होते. तर ह्याचा सगळ्याचा मी अभ्यास केलेला आहे. त्यामुळे सायंटिफिक कोणी आलं की मी सायन्सचा बेसिस घेऊन त्यांना एक्सप्लेन करते. जी लोक स्पिरिच्युअल साईडनी येतात की ज्यांचं ऑलरेडी योगा, मेडिटेशन किंवा काय काय अजून एनर्जी हिलिंग टेक्निक्स आहेत, लाईक फॉर एक्झाम्पल प्राणिक हिलिंग, तर त्यांना मी त्या भाषेत एक्सप्लेन करते, स्पिरिच्युअल लँग्वेज. आणि ज्या लोकांचा फक्त आर्टवर विश्वास आहे, तर त्याच्यासाठी आपलं म्युझिक आणि पेंटिंग्स आहेत. राईट. पण तुझ्याकडे असं काय एखादं उदाहरण सांगू शकतेस का की दिस इज म्हणजे हे ऍक्च्युली सायन्स आहे आणि हे फक्त म्हणजे काही असं मिस्टिक काही नाहीये? सी, फर्स्ट वी नीड टू अंडरस्टँड की मिस्टिक म्हणजे काय. मिस्टिकल गोष्टी किंवा स्पिरिच्युअल गोष्टी म्हणजे इट इज ऍक्च्युअली सायन्स विच इज बियॉन्ड आवर कॉम्प्रिहेन्शन, की आपल्याला अजून तरी समजलेलं नाही त्याचं मूळ काय, कसं येतं, हे एक्झिस्ट का होतंय, यु नो. आणि कदाचित आता नाही, पण मे बी 20 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्षांनंतर आपल्याला हे समजणार आहे सगळं. कारण आपल्याला आज ज्या गोष्टी माहिती आहेत सायन्स थ्रू, त्या 100 वर्षापूर्वी लोकांना माहिती नव्हत्या. तसंच आता आपल्याला काही काही गोष्टी माहिती नाहीत, ते आपल्याला माहिती होणार आहे. ओके, तर हे सायन्स का आहे, कारण हे सायंटिफिकली लोकांनी प्रूव्ह केलेलं आहे की एक किर्लियन फोटोग्राफी नावाचा प्रकार आहे. आता सपोज मी तुला रेखी देते आणि माझा जर फोटो काढला, तर ऍक्च्युली माझ्या हातातनं पास होणाऱ्या वेव्स ते कॅप्चर करतात. त्याच्यानंतर इलेक्ट्रोड्स, म्हणजे आपलं सायन्स इतकं पुढे गेलेलं आहे आता पण, की आता मी रेखी देत असताना जर ते माझ्या स्कॅल्पला जर इलेक्ट्रोड्स लावले आणि त्याची फ्रिक्वेन्सी मॅच केली आणि हातातल्या एनर्जीची फ्रिक्वेन्सी मॅच केली, तर ती सेम असते, ती अल्फा लेव्हलवर असते. अल्फा, काय काय वेळी थीटा, काय काय वेळी त्याच्याही वर. ह्या ज्या सगळ्या ब्रेन वेव्स आहेत, त्या अतिशय ऍडव्हान्स ब्रेन वेव्स आहेत की ज्याच्यामुळे आपण एकदम रिलॅक्स्ड असतो, त्याचबरोबर फोकस्ड असतो आणि त्याचबरोबर आपली क्रिएटिव्हिटी पण खूप वाढते. मोस्टली आम्ही वाचलं होतं की रेकी स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 हे हिलिंग टेक्निक्स आहेत का हे टीचिंग, जे लोक ज्यांना स्वतःला शिकायचं त्यांच्यासाठी आहेत? हे दोन्ही आहे. म्हणजे आता रेकी लेवल 1 पासून सुरू होतं. लेवल 1 म्हणजे तुम्ही स्पर्शाने किंवा साधारण 1-2 इंच हात लांब ठेवून स्वतःला रेकी घेऊ शकता आणि इतरांना रेकी देऊ शकता. ओके, आता आपल्याला कसं आहे की आपण आपली एनर्जी एका सर्टन लेवलवर असते. फॉर एक्झाम्पल रेकी इज ॲट मच हायर फ्रिक्वेन्सी, म्हणजे असे बी, सी, डी असं करत करत झेड पर्यंत. तर आता रेकी शिकण्यात दीक्षाविधी नावाचा एक प्रकार असतो, ज्याला इंग्लिशमध्ये अट्युनमेंट म्हणतात. तुम्हाला त्या हायर फ्रिक्वेन्सीशी ट्यून करायचं. आता रेकी क्लासमध्ये ऍक्च्युली ते होतं. आता आपल्याला इथे स्टेप बाय स्टेप जायला लागतं, कारण आपल्या एनर्जी फील्डला, एनर्जी बॉडीला ते झेपायला पाहिजे, की अचानकपणे एवढी एनर्जी यायला लागली तर गोंधळून नाही जायचं. म्हणून मग रेकी लेवल 1, की ज्याची आपली अट्युनमेंट झाली, की आपली जी सगळी चक्र आहेत ती साधारणपणे 40% ओपन होतात, की ज्याच्यामुळे आपली एनर्जी ऍब्झॉर्ब करायची आणि ऍक्सेस करायची कपॅसिटी वाढते. ओके, आणि मग आपण रेकी देऊ शकतो स्वतःला आणि इतरांना. कशी? तर स्पर्शाने, किंवा आधी मी सांगितलं तसं 1-2 इंच हात दूर ठेव. मग आपण जातो रेकी लेवल 2, की जिथे तुमची चक्र साधारणपणे 65 to 70% ओपन होतात, म्हणजे तुमची कपॅसिटी एनर्जी ऍक्सेस करायची जास्त वाढते. आणि तुम्ही रेकी सिम्बॉल शिकता, की जे हायर लेवल सिम्बॉल्स आहेत, की आपण तो सिम्बॉल यूज केला आपल्या दीक्षाविधीनंतर, की आपली एनर्जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कितीही लांब, म्हणजे इथे बसून मी US मध्ये, कॅनडामध्ये, न्यूझीलंडमध्ये कुठेही रेकी पाठवू शकतो. मग आपण जायचं नेक्स्ट स्टेप. आता
जसं जसं आपण स्टेप 1, 2, 3 जातोय तसं तसं आपण बेसिक जी आपली एनर्जी आहे त्याची पण फ्रिक्वेन्सी वाढवत चालतो. ओके. सो बरं. लेवल 1 ला जी आहे त्याच्यापेक्षा जास्त आपली फ्रिक्वेन्सी होते लेवल 2. मग लेवल 3 ला ती आणखीन वाढते आणि मग त्याच्यानंतर रेकी मास्टर, की जिथे तुम्ही लोकांना दीक्षा देऊ शकता रेकीची. बरं. आणि आता हिलिंग पण आहे आणि टीचिंग पण आहे असं मी का म्हणलं, कारण लेवल 1 ला तुम्ही स्वतःला ज्या पद्धतीने हील करू शकता किंवा इतरांना, त्याच्यापेक्षा तुमची कपॅसिटी जास्त वाढते लेवल 2, त्याच्यापेक्षा जास्त वाढते लेवल 3, कारण तिकडे मास्टर सिम्बल पण तुम्हाला होते आणि मग अल्टिमेटली रेकी मास्टर. प्राची, तुझ्याकडे आजकाल म्हणजे या नॉट जस्ट आपण कोरोनाच्या काळात पण ओव्हरऑल या काही वर्षांमध्ये कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स जास्त आले आहेत लोकांचे, की म्हणजे सो दॅट आम्हाला समजू शकेल की समाजात जास्त कुठल्या प्रकारचे सायकोलॉजिकल इश्यूज आहेत सध्या. ओके. आता नचिकेत हा अतिशय सेन्सिटिव्ह क्वेश्चन आहे, कारण काय काय वेळी कसं होतं ना की आपल्याला जे दिसतं आणि त्याच्या मागची जी स्टोरी असते ती खूप काय काय वेळी तर डिस्टर्बिंग असते. प्रत्येक लाईफ एक्सपिरियन्स हा वेगळा असतो प्रत्येक व्यक्तीचा. तर कॉमन प्रॉब्लेम्स जर अगदी म्हणायचं झालं बेसिक, तर आपलं एक फिअर आहे किंवा अँझायटी आहे की बाबा परफॉर्म करायचंय पण आता पब्लिक स्पीकिंग आहे, की स्टेजवर गेलं की बाबा ततपप होते. ओके. किंवा अंधाराची भीती वाटते, एकटं राहण्याची भीती वाटते, म्हणजे फिअर ऑफ डार्कनेस असतो, फिअर ऑफ फिलिंग अटॅक्ड असतो असं. किंवा आता खूप कॉमन झालेलं आहे ते तर जे ज्या पद्धतीने ब्रेकअप्स होतात लोकांचे, यंगस्टर्सचे किंवा सेपरेशन, असं वाटतं की अरे हा काय ठीक आहे ब्रेकअप झाला, मूव्ह टू द नेक्स्ट रिलेशनशिप. पण असं नसतं. त्यांच्या मनात ते जाऊन बसतं आणि पुढच्या प्रत्येक इंटरॅक्शनमध्ये, एन्काउंटरमध्ये, रिलेशनशिपमध्ये ते रिफ्लेक्ट होत राहतं. जे आपल्याला त्यावेळी झालेलं आहे ते पुढे पुढे येत राहतं. तर हे कॉमन इश्यूज आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त ऍसिडिटी हा एक खूप मेजर इश्यू आहे, की सगळं व्यवस्थित आहे, खाणं पिणं, भरपूर पाणी पितात, एक्सरसाइज करतात, लवकर उठतात, लवकर झोपतात, सगळे, पण ऍसिडिटी काही जात नाही. का? कारण तुमच्या पोटात जे सोलर प्लेक्सस चक्र असतं ते डिस्टर्ब झालेलं असतं. म्हणजे की त्या माणसाला कॉन्फिडन्स आणि सेल्फ इस्टीम रिलेटेड इश्यू असतो, त्याच्यामुळे त्याला ऍसिडिटी होते. आता कॉन्फिडन्स आणि सेल्फ इस्टीम जर इश्यू असेल तर कुठल्याही गोष्टीत परफॉर्म करायचं म्हणलं की एक प्रकारची अँझायटी फील होते, एक प्रकारची फिअर फील होते की बाबा होईल का नाही का, की मग आपली बॉडी पण त्याच पद्धतीने रिॲक्ट व्हायला लागते थ्रू ऍसिडिटी. सिमिलरली आहे लोअर बॅक प्रॉब्लेम्स. आता लोअर बॅक प्रॉब्लेम, लोअर बॅक मध्ये आपण पहिले समजून घेऊया की तिकडे ना मूलाधार चक्र असतं, बेस ऑफ द स्पाइनला. ओके. आता दॅट गव्हर्न्स फूड, क्लोथिंग, शेल्टर, ज्या बेसिक नेसेसिटीज असतात. आता प्रेझेंट लाईफ जे आहे आपलं, तर फूड, क्लोथिंग, शेल्टर, कुठली गोष्ट म्हणली की दॅट इज एंटायरली कंट्रोल्ड बाय मनी. ओके. सो नाव आय एक्सप्लेन द लॉजिक. ज्यावेळी लोअर बॅक प्रॉब्लेम असतो त्यावेळी मूलाधार चक्र ब्लॉक झालेलं असतं, म्हणजे की दॅट पर्सन इज वरीड अबाउट मनी. आता हे फक्त अशाच लोकांच्या बाबतीत होतं का ज्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीये? नाही. ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, ओसंडून वाहत आहेत, त्यांना पण लोअर बॅक प्रॉब्लेम असतो. का? हे टिकेल का? हे असं मेंटेन होईल का? हे राहील का? काही झालं तर, कोणी काही घेतलं तर, अशा पण गोष्टी असतात. बरोबर. तर अशा प्रकारची अनालिसिस असतात. तर दीज आर द कॉमन प्रॉब्लेम्स दॅट पीपल कम टू नो फॉर. ओके. पण म्हणजे हे कुठल्या प्रकारे वर्क होतं, की लोअर बॅक प्रॉब्लेम आहे म्हणून मनी प्रॉब्लेम आहे, का मनी प्रॉब्लेम आहे म्हणून लोअर बॅक प्रॉब्लेम आहे? मनी प्रॉब्लेम कदाचित नसेलही. इट्स ऑल इन द माइंड, की भरपूर पैसे आहेत पण मनात येणारे विचार की बाबा हे टिकेल का, राहील का, आता मला एक्सपान्शन करायचंय, ग्रोथ करायचंय, खूप विचार, कसं करता येईल, काय करता येईल, कसे पैसे अरेंज करता येईल, कसं फंडिंग घेता येईल, कशी इन्व्हेस्टर्सला कसं पकडता येईल आणि त्यांना कसं पटवता येईल, हे जरी विचार अखंड मनात येत राहिले तरी लोअर बॅक प्रॉब्लेम सुरू होतो. ओके. लोअर बॅक प्रॉब्लेम म्हणजे पाठ दुखणं, टू बी व्हेरी ऑनेस्ट, कंबर दुखणं. आता त्यातनं एखाद्याचा जर ऍक्सिडेंटनीच एक त्यांना म्हणजे अशा पद्धतीने ते पडले किंवा ऍक्सिडेंट झाला की ज्याच्यामुळे लोअर बॅक प्रॉब्लेम आहे, तर ह्याचा अर्थ असा नाही की त्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, बिकॉज दॅट इज मिअर फिजिकल ऍक्सिडेंट. बरोबर. येस. सो म्हणजे त्या विचारांमुळे आपल्या फिजिओलॉजीमध्ये किंवा बॉडीमध्ये ते गोष्टी होऊ शकतात. राईट. आणखीन कॉमन आहे थायरॉइड, जो बायकांमध्ये जास्त दिसतो. आता जेंट्समध्ये पण हळूहळू सुरू झालाय, पण बायकांमध्ये तर खूपच कॉमन आहे. एव्हरी थर्ड वुमन यू मीट हॅज थायरॉइड. तर थायरॉइड ग्लँड ही आपल्या थ्रोट चक्रमध्ये असते, विशुद्धी चक्र.
आता कसं होतं की तुम्हाला जर स्वतःचं सत्य बोलता येत नसेल कुठल्याही कारणामुळे, भीतीमुळे, प्रेशरमुळे, किंवा जाऊ दे कुणाला दुखवायला नको, मी जर हे बोलले तर त्यांना वाईट वाटेल, अशा कुठल्याही प्रकारच्या भावना जर असतील आणि आपण तर ते साठवून आत ठेवलं तर ते सगळं आपल्या थ्रोट चक्रामध्ये साठवून राहतं. त्याच्यात साठलं की एनर्जी फ्रीली फ्लो होत नाही आणि मग त्याचा हळूहळू परिणाम होतो आपल्या तिकडे असलेल्या एंडोक्रिन ग्लँडवर, थायरॉइड ग्लँड, आणि मग थायरॉइड प्रॉब्लेम. बरं. सो प्राची, हे सगळ्या गोष्टी आपण आता ज्या बोललो की या सगळ्या मनातल्या विचारांमुळे किंवा या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीजमुळे आपल्या बॉडीवर खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार इम्पॅक्ट, निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतात. सो हे समजा टाळायचं असेल तर त्याच्यासाठी काय म्हणजे प्रिकॉशन्स आधीपासून घेतले पाहिजे, किंवा कुठल्या प्रकार या एक तर सगळ्यात पहिले ह्या एनर्जीज बद्दल अवेअरनेस कसा मिळू शकतो, दुसरा तो अवेअरनेस मिळाल्यावरती आपण निगेटिव्ह इम्पॅक्ट टाळण्यासाठी काय करू शकतो, लॉंग टर्म मध्ये आपण काय करू शकतो, सो दॅट हे होणारच नाही मुळात. राईट. आता मी यातलं दोन्ही बेसिक आणि ऍडव्हान्स सांगते. जर बेसिक लेवलला आपल्याला मॅनेज करायचंय स्वतःला, की बाबा म्हणतो ना आपण समथिंग इज बेटर दॅन नथिंग, काहीच न करण्यापेक्षा मी एक ऍटलिस्ट थोडं बेसिक करेन, तर आपण डायरी लिहू शकतो डेली. ओके. आणि ती डायरी अशा पद्धतीने लिहायची, त्याला पण एक स्किल आहे. एक तर सगळ्यात पहिलं लिहायचं की कुठल्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होतो, त्या सगळ्याची लिस्ट करून घ्यायची. आणि नंतर सेकंड पेज असं असायला पाहिजे की माझ्या आयुष्यात कुठल्या चांगल्या गोष्टी घडतायत. ओके. आता ह्याचा सुरुवातीला 50-50 रेशो, की तुम्ही जर 5 निगेटिव्ह गोष्टी लिहिल्या की 5 पॉझिटिव्ह. मग नंतर थोड्या दिवसांनी, साधारण 2 ते 3 महिन्यांनी ते वाढवत जायचं, म्हणजे 1:2 रेशो करायचा. एक निगेटिव्ह लिहिलं की कंपल्सरी 2 पॉझिटिव्ह लिहायची. दॅट इज 1. बरं. सेकंड इज डीप ब्रीदिंग, की आपण म्हणतो ना बॉक्स ब्रीदिंग, की 5x5चं टेक्निक, की 5च्या काउंटला श्वास घ्यायचा, 5च्या काउंटला होल्ड करायचा, मग परत 5च्या काउंटला सोडायचा आणि मग परत 5ला होल्ड करायचा. हे जर तुम्ही दिवसातनं 4 ते 5 वेळा केलं तर बरंच तुमची बॉडी रिलॅक्स मोडमध्ये जाते. रिलॅक्सेशन इज द अपोजिट ऑफ स्ट्रेस. ओके. सो ऑटोमॅटिकली तुमच्या स्ट्रेस लेवल्स खाली यायला लागतात. हे झालं आता बेसिक. आता अ लिटिल हायर विच इज मेडिटेशन. की मेडिटेशनमुळे काय होतं की आपल्या मनात चाललेले सगळे विचार आणि सगळ्या भावनांची आपल्याला ओळख होते की नक्की आतमध्ये काय चालतं. ओके. तर मेडिटेशन केलं एक साधारण 5 ते 10 मिनिटं डेली, ही पण लक्षात येतं की मन शांत व्हायला लागलंय, आपला फोकस वाढतोय, कॉन्सन्ट्रेशन वाढतोय आणि मागे झालेल्या गोष्टी हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागल्या. अँड देन समथिंग हायर, लाईक फॉर एक्झाम्पल आपण रेकी विषयी बोलतोय मगापासून, की ज्यांनी तुम्ही ऍक्च्युली ती जी नेगेटिव्ह एनर्जी आहे किंवा ब्लॉक्स आहेत ते हील करतात आणि तुमच्यातली पॉझिटिव्ह एनर्जी वाढवतात. आता अशी पण मी लोक बघितली आहेत की जे म्हणतात की काय असं, म्हणजे म्हणतो ना आपण की सफरिंग, खूप मी आयुष्यात सफर झाली आहे, खूप मी आयुष्यात सफर झालो, ह्याचं कौतुक असतं की मी काही न करता याला फेस केलं, पण त्याच्यासाठी किती वेळ लागला. जी 10 दिवसात जाण्याची गोष्ट आहे मनात, त्याला तुमचे 6 महिने लागले, किंवा काय काय वेळी 1 महिन्यात जर एखादं हील होणार असेल एखादा प्रॉब्लेम तर त्याला 1 वर्ष तुम्ही घेता. आणि आपल्याकडे जगात सफरिंगसाठी अवॉर्ड नाहीये की बाबा चला यू आर द बिगेस्ट सफरर. तर त्याच्यात कौतुक आणि अभिमान वाटण्यासारखं काही नाही. लवकरात लवकर मला ह्यातनं बाहेर यायचं आणि पॉझिटिव्हली पुढे जायचं. दॅट शुड बी द एंड. राईट. नक्कीच खूप असं टिप्स दिल्यात. पण आता जो पिरियड चालू आहे मागच्या 1 वर्षापासून, करोना आणि लॉकडाऊन या सगळ्यामुळे, आपण मगाशी पण बोललो त्याच्या तसं की खूप जास्त स्ट्रेस आणि एन्झायटी लोकांची वाढलेली आहे की पुढे काय होईल. नोकऱ्या बऱ्याच लोकांच्या जातात आहे, किंवा काम, बिझनेस असेल तो बिझनेस इम्पॅक्ट झालेला आहे. लहान मुलं घरात आहेत वर्षभरापासून, शाळा बंद आहेत, खेळायला जाणं त्यांचं बंद आहे. तर या सगळ्या सिच्युएशन मध्ये एवढ्या लोकांचा स्ट्रेस वाढलेला आहे किंवा वाढू शकतो अजूनही. तर याच्यात तू लोकांना काय सांगशील की काय करावं, काय प्रिकॉशन्स घ्यावे? आता आपण इथे माइंड आणि बॉडी दोघांचाही विचार करू. सगळ्यात पहिले म्हणजे सगळं जंक खाणं बंद करायचं. इम्युनिटी जर वाढवायची असेल तर आपल्याला हेल्दी फूड खाणं अतिशय गरजेचं आहे. मग तुम्ही व्हेज खा किंवा नॉनव्हेज खा, दोन्ही हेल्दी आहे, बट इट हॅज टू बी हेल्दी. जंक फूड खायचं नाही. पॉईंट नंबर 1, की तुमच्या बॉडीमध्ये ताकद यायला लागते. आता आपली जी मल्टीव्हिटॅमिन्स आहेत की A to Z आहेत किंवा बिकासूल आहेत किंवा सी व्हिटॅमिन, की ज्याचा नॉर्मली पण घेतलं आणि दररोज घेत राहिलं काही साईड इफेक्ट होत नाही, असे मल्टीव्हिटॅमिन्स घेत राहायचे. दॅट इज पॉईंट नंबर 2. थर्ड,
घरात जरी आपण असलो की लॉकडाऊन असेल की बाहेर पडताच येत नाही, की कुठे जिम नाही, स्विमिंग नाही, किंवा गार्डन मध्ये वॉकिंग नाही, रनिंग नाही, काय, तर घरात एरोबिक्स सारख्या किंवा आता युट्यूबवर भरपूर चॅनल्स आहेत की जे वॉकिंग एक्सरसाइजेस असतात, तर ऍटलीस्ट स्पेंड अबाउट 10 to 15 मिनिट्स डुईंग दॅट. आणि 10 ते 15 मिनिटं सफिशियंट. ओके, ज्याच्यामुळे तुमचे स्ट्रेस लेवल्स खाली येतात आणि एनर्जी वाढते. हे झालं बॉडीसाठी. आता माइंडसाठी, की असे खूप लोक मला पण अप्रोच झालेत की बाबा जॉब एकतर गेलेला आहे किंवा जायचे चान्सेस आहेत, आता पुढे काय माहिती काय होणार आहे, किंवा बिझनेस क्लोज डाऊन करायला लागलाय, भरपूर वर्ष सक्सेसफुली झालेला बिझनेस. तर अशा लोकांसाठी एक तर गोष्ट म्हणजे राईट इट डाऊन, की हो मला या गोष्टीचा खूप मोठा फटका बसलाय, मला त्रास होतो. व्हेंट इट आउट. स्वतःच तुम्ही करणार असाल. आणि देन आस्क युअर सेल्फ अ क्वेश्चन की आता मी काय करू. रोज लिहायचं, आता मी काय करू, अखंड लिहित राहायचं. आणि अल्टिमेट सोल्युशन जर असं वाटलं की नाही मला खरंच या गोष्टींचा त्रास होतोय आणि एकटं काही करायची इच्छा होत नाहीये, देन अप्रोच अ प्रोफेशनल हू विल टेक यू थ्रू दिस जर्नी. And always have a technique like, for example, say Reiki or some form of meditation. Always have that handy with you. हे कंपल्सरी प्रत्येकाने शिकायलाच पाहिजे अशा गोष्टी, कारण इतकी मोठी शक्ती तुमच्या बरोबर असते त्यावेळी की कुठलाही प्रॉब्लेम आला तरी तुम्ही तो फेस करू शकता. यू आर एबल टू कम आउट ऑफ दॅट इन अ हेल्दी मॅनर. सो तू आता जसं म्हणतेस की फूड म्हणजे जंक फूड आणि निगेटिव्ह एनर्जीचा यांचं कनेक्शन आहेच. सो त्याचं काय एक्झॅक्ट कनेक्शन आहे. दुसरी गोष्ट, अशा बाकीच्या काही गोष्टी ज्यांचा आपल्याला अवेअरनेस नसतो की ह्याचा पण एनर्जीशी कनेक्शन असू शकतो, अशा काही गोष्टी आहेत का की ज्या आपण करत असतो डेली आयुष्यामध्ये, पण आपल्याला माहितीच नसतं की याच्यामुळे आपल्या लाईफवर निगेटिव्ह किंवा आपल्या एनर्जीजवर निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतोय. अखंड क्रिटिसाइज करत राहणं दुसऱ्यांना, किंवा चिडचिड करत राहणं, किंवा आता काही काही गोष्टी असतात ज्या ऍक्च्युली असतात की माझा ह्याच्याशी काही संबंध नाही, पण त्याच्यावरही चिडचिड करणं, चर्चा करत राहणं, अशा प्रकारची जी कॉन्व्हर्सेशन्स असतात ती टाळायची. किंवा काही काही ग्रुप्स असतात, काही काही फ्रेंड्स असतात की जिथे फक्त एवढंच होत असतं, इसने ह्यानी हे केलं, त्यांनी ते केलं, हे असं झालं तसं झालं, काही प्रोडक्टिव्हिटी. आयसोलेट युअर सेल्फ फ्रॉम देम. ओके. आणि हे सुरुवातीला डिफिकल्ट वाटतं, असं नाहीये की प्रत्येक फ्रेंडशी मैत्री तोडायची, नाही, थोडंसं आयसोलेट करायचं स्वतः. ब्रिंग युअर पॉझिटिव्हिटी बॅक. आणि ह्याचा प्रचंड परिणाम होतो तुमच्या एनर्जीवर, कारण तुमचे सतत फक्त तेवढे विचार असतात. आणि जर तुम्ही अखंड तेवढेच विचार करताय की माझ्याबरोबर किती वाईट झालं, मला किती वाईट वागणूक मिळाली, माझा असं व्हिक्टिम मेंटॅलिटी आपण की आपण ग्रोथ आणि प्रोग्रेस विषयी विचार करूच शकत नाही. युअर माइंड कॅन इदर बी पॉझिटिव्ह ऑर नेगेटिव्ह. आणि आपला प्रयत्न असा पाहिजे की 90% ऑफ टाइम्स इट इज पॉझिटिव्ह आणि फक्त 10% वेळा इट इज नेगेटिव्ह. सो प्राची, आपण आता पुढच्या राऊंडकडे वळण्याच्या आधी कोणाला तुला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ते कसे करू शकतील? मला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझी वेबसाईट आहे www.prachideshpande.com, किंवा फेसबुकवर माझं पेज आहे गुड बाय स्ट्रेस. सेम आहे माझं लिंक्डइन अकाउंट सुद्धा, प्राची देशपांडे आणि गुड बाय स्ट्रेस. गुड बाय स्ट्रेस माझ्या कंपनीचं नाव आहे. तर मला या तिन्ही मीन्स थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता. येस. सो आपण ते शो नोट्स मध्ये त्या सगळ्याचे डिटेल्स देऊच. सो आता आपण आपल्या नेक्स्ट राऊंडकडे वळू. एका वाक्यात उत्तर द्यायची आहेत. ओके. एक पुस्तक जे तू वाचलेलं आहेस ज्याच्यामुळे तुला खूप फरक पडलाय किंवा खूप प्रेरणा मिळाली आहे आणि तुझं सगळ्यांना रेकमेंड करशील की वाचलंच पाहिजे असं. द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी. ओके. तुझ्या दैनंदिन आयुष्यातली एक सवय ज्याच्यामुळे तू एवढं सगळं अचीव्ह करू शकलीस? डेली हिलिंग. एकही दिवस, माझे आता 16 ते 17 वर्ष झालेत आता, एकही दिवस असा नाहीये की ज्यावेळी मी स्वतःला हिलिंग घेत नाही. कंपल्सरी आय डू इट रिलिजियसली, डेली बेसिस. ओके. हे मागचं वर्ष 2020 करोना लॉकडाऊन या सगळ्यामुळे काय शिकायला मिळालं आपल्याला? ह्याच्यामुळे एक गोष्ट अशी शिकायला मिळाली की कुठल्याही वेळी काहीही होऊ शकतं, पॉइंट नंबर 1. आणि जग ऍक्च्युली थांबू शकतं, पॉइंट नंबर 2. आणि तिसरी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा आपलं काम चालू राहू शकतं. राईट. एक तू तुझ्या आयुष्यातली डेली हॅबिट सांगितली, पण एक गोष्ट जी रोज केलीच पाहिजे, ऑफकोर्स हिलिंग प्रत्येकाला माहिती नसेल स्वतःचं करणं, बट अदर दॅन दॅट एक गोष्ट जी रोज केलीच पाहिजे आणि एक गोष्ट जी हमखास टाळलीच पाहिजे, करायला नको.
एक गोष्ट जी केलीच पाहिजे ती म्हणजे रोज हसायला पाहिजे. हसणं अतिशय गरजेचं आहे. बरं. माझे क्लायंट्स पण येतात आणि मी त्यांना काही वेळी प्रश्न विचारते की वेन वॉज द लास्ट टाइम यू लाफ्ड. आणि असंच नाहीये अच्छा. फक्त आपण असंच नाहीये की फक्त इथलं आता आपण पुण्यात होतो त्याच लोकांविषयी बोलते नाही. माझ्या आता 10 पेक्षा जास्त कंट्रीजमध्ये माझे बरोबर. क्लायंट्स असतात. सगळ्यांना माझा हा पहिला प्रश्न असतो, शेवटचं कधी हसणार? बरं. एव्हरी डे अ पर्सन बरं. शुड लाफ. अँड व्हॉट अ पर्सन शुड अवॉइड, जर हम्म. ज्यावेळी आपल्याला वाटायला लागतं की अरे माझा एकदम थॉट्स खाली खाली येऊन मी परत व्हिक्टिम मेंटॅलिटी, ह्यांनी माझं असं वाईट केलं, त्यांनी तसं वाईट केलं, हम्म. ह्याचा मी बदला घेणार आहे त्याचा, असं वाटायला लागलं की स्क्रीम इन युअर माइंड द वर्ड स्टॉप अँड स्टॉप दॅट प्रोसेस. मस्त. आता एक शेवटचा हायपोथेटिकल प्रश्न विचारतोय की उद्या संध्याकाळी समजा दूरदर्शनवर तुला बोलवलं रात्री 8 वाजता आणि भाईयो और बहनो आणि त्याच्या पुढे मन की बात तुला सांगायची आहे, तर काय सांगशील तू? Irrespective of what we are going through, we are going to come out of it safe, healthy and alive. Have faith in yourself and have faith in people around you. वा, मस्त. प्राची, तू इथे आलीस, आपल्या सगळ्यांशी गप्पा मारल्या आणि एवढ्या सगळ्या चांगल्या टिप्स तू दिल्या, एवढ्या सगळ्या बऱ्याच गोष्टींचा अवेअरनेस आम्हाला इथे झाला आणि नक्की त्याचा फायदा होईल पुढच्या या सगळ्या काळात न जाण्यासाठी आणि ऑफकोर्स पुढच्या आयुष्यात पण. सो त्याच्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू नचिकेत, मला पण खूप छान वाटलं इथे येऊन आणि तुझ्याशी बोलून. थँक्यू. मित्रांनो, प्राची देशपांडे बरोबरच्या या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील अशी आशा करतो. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर प्लीज www.mepodcaster.com या आमच्या वेबसाईटला व्हिजिट करून तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोचवा. त्याशिवाय मी पॉडकास्टरच्या इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब चॅनल या सगळ्याला पण लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही आपला हिंदी पॉडकास्ट इन्स्पिरेशन चौपाल ऐकताय की नाही? नसेल ऐकला तर प्लीज ऐका आणि शेअर पण करा. सो पुन्हा भेटू नवीन पाहुण्यांसह. तोपर्यंत बाय बाय.